संसार केला तर सुई एवढा बारीक नाही तर मुसळा एवढा मोठा, हे वाक्य आमची आजी घरामध्ये नेहमीच म्हणत असते. बाईच्या अंगी थोडीशी प्रयोगशीलताही असलीच पाहिजे. आपण नेहमी काय करतो, दुधी भोपळ्याची साल ही फेकून देत असतो, पण ती फेकून न देता त्या सालीचीच आपल्याला आज भाजी करायची आहे. मी काय केलं, तेलामध्ये जिरं मोहरी घातलं, त्यामध्ये लसूण घातला, कांदा घातला, टोमॅटो घातला, सर्व तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेलं आहे. त्यानंतर मग हळद घातली, लाल तिखट घातलं, काळा मसाला घातला आणि चवीनुसार मीठ घालायचं. हे सर्व घालून झालं की मग त्यामध्ये आपण जे दुधी भोपळ्याचे साल कट करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. आणि मग चव येण्यासाठी म्हणून मी यामध्ये मसुरीची डाळ घातलेली आहे. थोडीशी 2 मिनटं आपल्याला पाणी घालून व्यवस्थित कुक करून घ्यायची आहे. अगदी जास्त ओव्हर कुक करायची नाही, नाहीतर मसूर डाळीचं बेसन हे नक्कीच होईल. यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायची आणि आपली दुधी भोपळ्याच्या सालीची भाजी इथे तयार आहे. आणि दुधी भोपळ्याचं काय केलं म्हटलं ते मी भाजी केलेली आहे. चला तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका.